नमस्कार दर्शक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. विधानसभा निवडणुका झाल्या, महायुतीला भरघोस यश मिळवता आलेलं आहे आणि सत्तासुद्धा त्यांनी स्थापन केली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, 2 उपमुख्यमंत्री झालेत, एक अजित पवार, दुसरे एकनाथ शिंदे. खाते वाटप झालेली नाही आहे, आमदारांच्या शपथ झालेल्या आहेत. कोणतं खातं कोणाकडे हा तिढा अद्यापपर्यंत सुटलेला नाही. महायुतीनं एकनाथ शिंदे यांना कुठल्या प्रकारचं आश्वासन दिलंय माहीत नाही. गृह खातं हे देवेंद्र फडणवीसांकडेच राहील. जसं मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांकडं, तसंच गृह खातं देवेंद्र फडणवीसांकडेच राहणार आहे. ही काळ्या दगड्यावरची पांढरी रेघ आहे. आता वित्त खातं अजित पवारांकडे राहणार आहे, हे सुद्धा ठरलेलं आहे. मग उरतं काय? नगरविकास. आणि एवढ्याच मंत्रिपदावर शिंदेंना खुश केलं जाईल. राज्यमंत्रीपदं त्यांच्या आमदारांना मिळतील. आता उपमुख्यमंत्रीपद मला नको असं सुद्धा एकनाथ शिंदे पहिल्यापासून म्हणत होते. आता त्याचा तिढा जो आहे तो सुटलेला आहे. मंत्रिपदं नेमकी कोणाकोणाला मिळणार, हा सगळ्यात मोठा आता पडलेला सगळ्यांना प्रश्न आहे. बीड विधानसभेबद्दल बोलायचं झालं, बीड जिल्ह्याबद्दल बोलायचं झालं तर जिल्ह्याला किती मंत्रिपदं मिळणार हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. बीड जिल्ह्यामधले अनेक चेहरे इच्छुक आहेत, ज्येष्ठ चेहरे इच्छुक आहेत आणि ते सध्या रस्सीखेच करतायत. आपल्याला मंत्रिपद मिळणार आहे किंवा मग मिळायला हवं यासाठीचे प्रयत्न ते करतात. सुरेश धस आहेत, 5व्यांदा निवडून आलेले आमदार आहेत, 5 टर्म आमदार राहिलेले. तिकडे प्रकाश सोळंके आहेत, ज्येष्ठ राहिलेले. पंकजा मुंडे आहेत, धनंजय मुंडे आहेत. या चौघांपैकी नेमकं कोणाला मंत्रिपद मिळणार हा सगळ्यात मोठा सवाल आहे. पालकमंत्रीपद कोणाकडे असणार हाही सगळ्याला पडलेला प्रश्न आहे. जितकं राजकारणामध्ये कळतं किंवा मग जितकं वातावरण सध्याचं आहे, मागच्या काळातलं राहिलेलं आहे, पक्षीय बलाबल आहे, स्थानिकचं लेवलचं वजन आहे, या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर धनंजय मुंडे यांच्याकडे पुन्हा एकदा पालकमंत्रीपद राहील असं बोललं जात आहे. तसं निश्चित ठरल्याचं सुद्धा सूत्रांकडून माहिती जी आहे ते आपल्याला मिळाली. राज्यमंत्री कोणाकडे असेल? सुरेश धस यांच्याकडे असेल की प्रकाश सोळंके यांच्याकडे असेल की पंकजा मुंडे यांच्याकडे असेल? आता सुरेश धस हे मराठा चेहरा म्हणून बीड जिल्ह्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून त्या ठिकाणी सत्तेमध्ये आहेत, पक्षामध्ये आहेत. दुसरीकडे पंकजा मुंडे या परळीचे आहेत आणि फारसं देवेंद्र फडणवीसांचं आणि त्यांचं जमत नसल्यामुळे सुरेश धस अगदी देवेंद्र फडणवीसांच्या जवळ आहेत. एक मराठा चेहरा आहेत. कुठल्याही संकट काळामध्ये जिल्ह्यामध्ये मराठा चेहरा म्हणून उभा राहता आलं किंवा मग उभा राहायचं असेल तर ते सुरेश धसांचा वापर करू शकतात. सुरेश धस त्यांच्यासाठी फायदेशीर असू शकतात. मागच्या आंदोलनाच्या काळामध्ये सुरेश धस भर सभागृहामध्ये आणि जाहीर आणि परखड स्पष्ट बोललेले आहेत. त्यामुळे सुरेश धस हे देवेंद्र फडणवीसांना ढाल म्हणून वापरता येऊ शकतात किंवा मग ते फायदेशीर ठरू शकतात. म्हणून सुरेश धसांची वर्णी मंत्रिपदासाठी लागू शकते असं बोललं जाऊ शकतं, अशी चर्चा आहे. तर दुसरीकडं पंकजा मुंडे यांचं देवेंद्र फडणवीसांचं फार काही जमत नाही आहे. जरी शुभेच्छा त्यांना दिलेल्या असल्या किंवा मग त्यांचं अभिनंदन केलेलं असलं तरीही अंतर्गत कलह हा संपलेला नाही आहे, हे विश्वासानं आणि खात्रीनं म्हणता येऊ शकतं. कारण पंकजा मुंडे यांनी पक्षामध्ये पत ठेवलेली नाही. आज राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे वेळोवेळी पक्षाला जे आहे ते दम देण्याचं काम करण्यात आलं, वेळोवेळी पक्षाला चौकटीत उभा करण्याचं काम करण्यात आलं, वेळोवेळी पक्षाला आव्हानं देऊन मला काहीतरी मिळालंच पाहिजे अशा प्रकारचे कृत्य करून पक्षाला नेहमी नाराज करण्यात आलेलं आहे पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून आणि त्यांच्या स्वतःकडून सुद्धा. त्यामुळे देवेंद्र फडणवीस असतील किंवा मग पक्षाचे श्रेष्ठ असतील पंकजा मुंडेंना मंत्रिपद देण्यासाठी टाळू शकतात असं सुद्धा बोललं गेलं. अशा प्रकारची चर्चा आहे. सूत्रांनी सुद्धा तशीच माहिती दिली. मग कितपत खरं आहे? पंकजा मुंडे आपला गड किंवा मग आपलं मंत्रिपद राखण्यात यशस्वी ठरतात का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. असा तर्क लावला जातो की पंकजा मुंडे यांचं पक्षामध्ये फार काही वजन राहिलेलं नाही आहे. पक्षाला नेहमी आव्हानं देऊन, पक्षाला नेहमी कोंडीत पकडून, पक्षाला नेहमी दम देऊन पंकजा मुंडे यांनी पत घालवून टाकलेली आहे असं जे आहे ते बोललं जातं आहे. राजकीय तज्ज्ञ असं म्हणतात. ही सगळी सध्याची परिस्थिती आहे. दुसरीकडे धनंजय मुंडे हे भाऊ आहेत पंकजा मुंडे यांचे आणि एकाच घरामध्ये, आता ते एकत्र झालेत, त्यामुळे एकाच घरामध्ये 2 मंत्रिपद देणं जरा थोडंसं इतर पक्षांच्या बलाबलामुळे कठीण जाणार आहे. जरी भारतीय जनता पार्टीकडे जास्त आमदारांची जागा असली, 25 मंत्रिपदं त्यांना मिळाली, तरी अनेक मातबर जे आहेत ते मंत्रिपदं मिळवण्यासाठी त्या ठिकाणी पक्षाकडं तयारी करतायत, रस्सीखेच करतायत. त्यामुळे एकाच घरामध्ये 2 मंत्रिपदं दिली जाऊ शकत नाही असाही तर्क लावला जातोय, अशीही चर्चा केली जाते. तिकडे प्रकाश सोळंके फार पूर्वीपासून मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. तिकडं परळीवरून त्यांना विरोध होता किंवा मग इकडून दुसरीकडून कुठं विरोध होता, अशा प्रकारच्या बातम्या आणि अशी कुजबूज जी आहे ते आम्हाला ऐकायला मिळायची. मात्र प्रकाश सोळंकेंना मंत्रिपद देणं म्हणजे प्रकाश सोळंके यांच्या घरीच मंत्रिपद देणं असं आहे. कारण प्रकाश सोळंके तितके सक्षम राहिलेत
तब्येतीने असं मला वाटत नाही की ते संपूर्ण राज्यभर फिरू शकतात. त्यांना मंत्रिपद दिल्यानंतर त्या मंत्रिपदाला तेवढा त्यांना न्याय देता येणार नाही अशी सुद्धा चर्चा आहे ते मतदारसंघामध्ये. कारण प्रकाश सोळंके यांना स्थिर चालता येत नाही आहे, त्यांना सोबत माणसं लागतात, ते असं म्हणजे वीक झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांना राज्यभर फिरणं शक्य होणार नाही. म्हणून एक मंत्रिपद खाली जाऊ शकत नाही आजसुद्धा बोललं जातं आहे. दुसरीकडं पालकमंत्री हे धनंजय मुंडेच असतील. एकीकडं भारतीय जनता पार्टीमध्ये पंकजा मुंडे आहेत तर दुसरीकडे अजित पवार गटामध्ये धनंजय मुंडे आहेत. दोघंही एकाच घरातले मात्र 2 पक्षामध्ये आहेत आणि दोघांपैकी एका जणाला कोणाला तरी मंत्रिपद मिळू शकतो असंसुद्धा बोललं जातं आहे. अजित पवारांच्या पार्टीमध्ये 2 नंबरचे नेते असलेले धनंजय मुंडे आहेत आणि अजित पवार जसं वित्त खातं सोडून घेतलं तसंच इथलं पालकमंत्रीपदसुद्धा सोडून घेतील महायुतीकडून असं सुद्धा बोललं जातं आहे, स्पष्ट सांगितलं जातं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यावेळी आमदारकी मिळाली खरी मात्र मंत्रिपदापासून वंचित राहू शकतात अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे. देवेंद्र फडणवीस जे बोलतील ते होऊ शकतं. कारण देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी इथला जिल्ह्यामधला म्हणजे जर त्यांना हक्काने इथं जिल्ह्यामध्ये यायचं असेल आणि आपल्या पक्षाचा माणूस कोण असेल तर ते सुरेश धस यांना जवळ करू शकतात. सुरेश धसांकडं तशी ताकदसुद्धा आहे, मॅजॉरिटी आहे आणि मताधिक्याने ते निवडूनसुद्धा आलेले आहेत. तेव्हा सुरेश धसांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली, त्यांच्यावर आरोप केले, तेव्हा मात्र सुरेश धसांची विरोधकसुद्धा खुश झाले होते, उत्साही झाले होते. मराठा समाजामध्ये फार मोठा उत्साह होता की पंकजा मुंडे यांच्यावर त्यांनी टीका केल्या. ज्यांनी नाही त्यांनी सुरेश धसांचं स्टेटस ठेवलं होतं. त्यामुळे सुरेश धसांनी एक प्रकारे मराठा समाजामध्ये लोकप्रियता मिळवलेली आहे. या सगळ्या गोष्टींकडे पाहता देवेंद्र फडणवीसांना सुरेश धसांना मंत्रिपद देऊन बीड जिल्ह्यामध्ये वर्चस्व वाढवता येऊ शकतं. इथं भारतीय जनता पार्टीचं जरी वर्चस्व नसलं, 2 या ठिकाणी आमदार असले तरी भारतीय जनता पार्टीचं म्हणजे बीडमध्ये यायचं असेल देवेंद्र फडणवीसांना तर सुरेश धस या ठिकाणी त्यांचा खमक्या माणूस म्हणून या ठिकाणी उतरू शकतात अशी सगळी सध्याची परिस्थिती. त्यामुळे सुरेश धस की धनंजय मुंडे की पंकजा मुंडे की प्रकाश सोळंके पालकमंत्री नेमकं कोण होणार हे अद्याप जरी ठरलेलं नसलं तरी मला वाटतं की धनंजय मुंडेंच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. पालकमंत्री धनंजय मुंडे असतील आणि मंत्री, राज्यमंत्री, कॅबिनेट हे सुरेश धस असतील. कुठलं मंत्रिपद मिळणार आहे माहीत नाही, मात्र अशी चर्चा आहे आणि सूत्रांकडून तशी माहिती मिळते. तसा तर्क देखील लावला जातो. त्यामुळे कोण पालकमंत्री आणि कोण राज्यमंत्री, कोण वंचित राहणार, कोण उपेक्षित राहणार हा सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला 4 दिवसात कळेलच कोण मंत्री होत आहे, कोण पालकमंत्री होत आहे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी जे बोललो ते कितपत योग्य होऊ शकतं? अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे का? कुणी असं कुजबूज करतंय का? काही तुम्हाला माहिती आहे का? तर असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंसुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.